जुन्या वादातून दाम्पत्यावर धडाधड गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरातील मोहोळ येथे घडला आहे। मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर मंगळवारी रात्री गोळीबाराचा थरारक घडला। या घटनेने रोपळे परिसरात खळबळ उडाली। पूर्व वैमनस्यातून शिवाजी पुंडलिक जाधव वय 42 आणि त्यांच्या पत्नी सुरेखा शिवाजी जाधव वय 38 या दाम्पत्यावर पिस्तुलातून गोळीबार केला। या हल्ल्यात शिवाजी जाधव यांना एक गोळी लागली तर सुरेखा जाधव यांना 3 गोळ्या लागल्या। सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। दोघांनाही तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुरेखा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी दशरथ केरू गायकवाड वय 45 राहणार रोपळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 4 वर्षापूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशरथ गायकवाड याला जमिनीच्या वादातून मारहाण केली होती। या घटनेनंतर दशरथने जाधव कुटुंबियांविरुद्ध कायमच राग धरला होता। या जुन्या वैमनस्यातूनच दशरथने हा हल्ला केला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। घटनेच्या रात्री दशरथने जाधव दाम्पत्याला रस्त्यावर एकटे पाहून अचानक गोळीबार केली आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे बोलले जाते। गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली। त्यांनी परिसराची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले। दरम्यान या घटनेने रोपळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून दशरथच्या मित्र नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी छापे टाकले आहेत।